पाठवाजून तुम्ही जायचं तुमच्या अगदी सगळे दादा सद्गुरु महाराज देवा दत्ता देवा श्री गुरुदेव दत्त आणि इथे सत्संग सेवेचा लाभ आणि मला इथं ही संधी उपलब्ध झाली आणि खरोखर माझ्या गुरूंचं ठिकाण आहे, गुरु मंदिर आहे आणि खरोखरच माझे गुरु सर्वप्रथम त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन त्यांच्यासाठी महाराज जे माझे गुरु आहे आणि खरोखरच गुरु सुद्धा करावा खरोखर करावा ओळखून ते दावीला निर्गुण आणि अशी ही निर्गुणाची खूण ही भाग्याने लाभली आहे. गुरुवारे छत्रपती महाराज गुरुवारे खरोखर ही पिंपळा गाव म्हणजे एक संत नगरी आहे. भास्करगिरी महाराज यांचं गाव आहे आणि संत परंपरा लाभलेलं हे गाव. गुरुवारे रमण धरती महाराज, गुरुवारे चंचल धरती महाराज, गुरुवारे केवळ धरती महाराज, गुरुवारे केवळ धरती महाराज, गुरुवारे मोहनराज धरती महाराज. खरोखर हे गाव संताची भूमी आहे, संत नगरी आहे. खरोखर संत काय वर्णावी त्यांची खोरी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे आणि खरोखर या गावावर उपकार आहेत आणि या गावामधले गुरु जे आहेत आमचे त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. दत्तात्रेय महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, अत्र ऋषी माये की जय, आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. पिंपळा गावामध्ये चालू असलेला सप्ताह अखंड दत्तनाम सप्ताह आणि दत्तनाम सप्ताहामध्ये अखंड दत्तनाम नामस्मरण परमपूज्य बिंदारी महाराज आणि रोज
बीजात्मक बोध ग्रंथाचं वाचन विश्लेषण खरोखर आनंदाची दीपावली कुठी गावे नामावली खरोखर अशी ही दिवाळी आहे आणि या संतनगरीमध्ये हा सोन्याचा दिवस आहे आजचा दिवस सोनियापली खरोखर सोन्यासारखा दिवस आहे आणि या सोन्याच्या दिवसामध्ये आम्हाला एक दिवस मिळाला आहे आणि खरोखरच जेवढं वर्णन करावं या गावाचं तेवढं कमीच आहे सद्गुरू महाराज की जय आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त आज जी सेवा मला मिळाली आहे आणि त्या सेवेमध्ये मी एक अभंग घेतला आहे आयुष्य मोलाचे निचिले संसारी येऊन शरीरी गीत काय आणि हे येऊन नामासाठी करती चावटी शेवटी मसलफटी जाणे लागे गुरुविना नरशिद अधोगती दाशिद कैशी दया येईल यमधर्मा अनाथ नाथ आनंद सद्गुरु म्हणे बाळगुरु बापूशी हा आनंद पाठातला अभंग आहे आणि जे काय शब्द दत्तगुरूच्या कृपेने निघतील खरोखरच काय आहे जे काय करता कविता करून देणारा आनंद दत्तप्रभू आहेत आपण निमित्त मात्र आहोत आणि खरोखर या निमित्त हा देव आपल्याला भेटलेला आहे बरोबर हा देव कशासाठी भेटला आपल्याला आयुष्य मोलाचे निखिले संसारी आणि संसारामध्ये येऊन आपण काय करतो काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि आयुष्य कसं आहे आणि या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि आपण कसे बोलतो कसे वागतो कसे राहतो आणि आयुष्य मोलाचे विचिले संसारी आयुष्य काय माशी आयुष्य मोलाचे अशा प्रकारे आयुष्य मोलाचे वेचिले संसारी या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आनंदाचं नामस्मरण केलं पाहिजे आनंदाचं नामस्मरण कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे याच्यावर कसं आहे जोपर्यंत आपण आनंद मार्ग कसा आहे आनंद मार्गामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे आणि आपण काय करतो आपल्याला थोडं तरी माहित असतं ना तरी सुद्धा आपण सरळ रस्त्याने जाऊ एवढंच आहे आणि आनंद मार्ग ही मोक्षाची बैठक शुद्ध लक्षण आहे त्याची वाट बरोबर आनंद मार्ग कसा आहे मोक्षाची पेठ आहे मोक्ष म्हणजे मोक्षासाठी का मारावं लागेल का तुम्हाला सांगा मोक्ष मिळते आनंद मार्गामध्ये आणि मग मोक्ष कशी मिळते मेल्यानंतर ना मग त्यासाठी मारावं लागेल पण आपण काय करून राहू आयुष्यामध्ये येऊन काय करून राहिलो नरदेहा मिळाला आपल्याला नरदेह मिळाला परंतु या नरदेहाचा आपण काय केलं नरदेह विषयी जवळीला नरदेह विषयी जवळीला अधोगती पावना देह विषयी तवळीला देह विषयी तवळीला शेवटी अधोगती पावना शेवटी अधोगती पावना नर देह विषयी तवळीला देह विषयी तवळीला
शेवटी अधोगती पावला खेळण्यात दहा गमाविले खेळण्यात दहा गमाविले विषात लग्न जोडिले विषात लग्न जोडिले ईशात वेल वाढला ईशात वेल वाढला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला नर देहविषयी रवळिला देहविषयी रवळिला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पाविला 40 वर्ष हे असे 40 वर्ष असे पशुपरी कष्ट करीत असे 50 उलटली कला 50 उलटली कला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला साठीत बुद्धी कुंडली साठीत बुद्धी कुंडली सतरात दृष्टी हरपली सतरात दृष्टी हरपली ऐशी बाजीची कटला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला नवदात म्हणे भगवंता नवदात म्हणे भगवंता तुझ गोडे पाहुनी आता शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला दास गुरुचा म्हणे नको करू व्यर्थ गलबला विसरला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला देवविषयी रवळिला देवविषयी रवळिला शेवटी अधोगती पावला शेवटी अधोगती पावला खरोखर दर देह विषयी दवळला शेवटी अधोगती पावला अधोगती म्हणजे परमखान्य अधोगती म्हणजे परमखान्य आयुष्य मोलाचे देखील संसारी येऊन शरीरी हित काय आणि आपण काय केलं अधोगती आलो आपली कला कमी होत चालली कमी 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 उजळतात दिवा मंद होते ना तसा त्याची वाट कमी कमी तेल संपलं की कमी कमी होत जाते त्याच्यावर काजळी चढते आपण म्हणतो की काजळी आली धूर आला बरोबर आहे आता काय झालेलं आहे धूर आलेला आहे आपला प्रकाश कमी झाला आपला म्हणजे माझा म्हणू शकते तुमचा कमी नाही झाला तेवढा मोठा कार्यक्रम चालू आहे अखंड दत्तनाम सप्ताह चालू आहे प्रवचन चालू आहे पोथी वाचन चालू आहे पूजा चालू आहे आनंदाची दिवाळी आहे आणि दिवाळीच्या दिवशी सगळे दिवे लागलेले आहेत इथली काजळी कमी झाली
परंतु काय असते थोडस कोणतरी आलं थोडस तेल टाकतो, तेल टाकतो, आपण काय म्हणतो दिवा लावलेला आहे आणि तेलावर लक्ष ठेवतो, गुल काढतो, बरोबर आहे. आणि आपण काय करतो, गुल काढतो, तेल टाकतो आणि दीप काय होतो, प्रज्वलित होतो आणखी प्रकाशमान होतो, प्रकाशमान होतो, बरोबर आहे. आणि इथं काय म्हणतो आपण नरदेह विषयी जवळीला खेळण्यात 10 गमावले. जन्माला आलो आणि काय केलं, खेळण्यामध्ये 10 वर्ष गमावली. आणि मी खेळायला जाऊ का, जा बरोबर आहे, जा. आई काय म्हणते 10 वर्षामध्ये आई मी खेळायला जाऊ का, हो जा. खेळायला गेल्यानंतर काय करतो, त्याने मला शिवे घातले, आई येते त्याने घातले कोण घात, त्याने मला म्हटलं तुम्ही मग त्याशिवाय ऐकणार मुलं खेळायला गेल्यानंतर माझ्यानंतर काय करतील, आपण काय म्हणतो तुम्ही मग माझ्यासाठी तरी म्हणते की जाय बाबा मारतो, घरी खेळ आहे ना, बाळपण आहे, बाळपणामध्ये आपण खेळतो. आणि एक पहिल्या वर्षी समजत नाही, दुसऱ्या वर्षी समजत नाही, तिसऱ्या वर्षी समजत नाही, पण 5 वर्षापासून 5 वर्ष आपण काय करतो, 5 वर्ष मुली खेळायला जाते आणि त्याला समजते, समज येते 10 वर्षापर्यंत. जे काय सांगितलं ते मुलं ऐकते, 5व्या वर्षापासून जे काय शिकवलं ते ऐकते. आनंद देवदत्त, सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आणि त्याच्यावर संस्कार कसे पडतात, जे जे आपण करतो, जे जे आई वडील करतात, जे जे समाज करते, शेजारी पाजारी नातेवाईक जे जे करतात ते त्याच्यावर संस्कार करतात. मग खेळण्याचा काय नाही, कोणते कोणते संस्कार पडले तुमच्या गावाचा विशेष नाहीये, इथं खूप संस्कार आहेत. मंदिरात आलंच पाहिजे, एकट्याला उभं राहिलंच पाहिजे, पूजेला बसलंच पाहिजे, हे संस्कार आहेत. पण अवांतर गोष्ट आमच्यासारख्यांची की मुलांना संस्कार पडतात त्या 10 वर्षात खेळण्याचं गावात गमावली. 10 वर्ष काय केलं पाहिजे, 10 वर्ष म्हणजे काय असते, एक कुंभार असतो आणि ओली माती, 10 वर्ष काय असते, ओली माती. जसा घडवला त्या मातीचा गोळा, कसा घडवला, जसं भांड घडवलं तसं त्याचा घडत नाही. आपण काय केलं, खेळण्यात 10 गमावले. मग आपण त्या खेळण्यामध्ये कसे 10 गमावायचे आणि कसे 10 कमावायचे, आणि जसं आपण त्याला वळण देऊ तसं ते शिकेल. आणि त्याच्यामध्ये काय निर्माण होईल, संस्कार निर्माण होईल. आपण आता ठरवायचं आहे, आपण कोण आहोत, कुठून आलो, कशासाठी आलो, आपण काय करायला पाहिजे. येऊनही शरीर हित काय आहे, या शरीरामध्ये आपण कोणतं हित केलं पाहिजे. इथं आपण चढण्यात 10 गमावले आणि हे 10 आपल्याला गमवायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवाची पहिले ओळख करून घ्यावी लागेल. आपण कोण आहोत. आपण 2 दिवस प्रवचन झाले, सत्संग झाले, त्याच्यामध्ये आपण ऐकलं आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे, आपण शरीर आहो का जीव आहो, अवधभर आपण याच्यामध्ये शिकून राहिलो. 2 दिवस झाले, आपल्याला काय करायचं आहे. सत्संग म्हणजे काय असते, थोडीशी ज्ञानाची देवाणघेवाण असते. जे जे आपल्याला शिकावे ते इतरांशी सांगावे, ज्ञानी करूनही सोडावे सकळ जग. आपल्याला जेवढं माहित आहे तेवढं आपण सांगावं. मीच सांगावं अशा प्रकार नाही आहे, ते तुम्ही सुद्धा सांगू शकता. कारण कसं आहे, आपण इथं ज्ञानाची देवाणघेवाण करायला बसतो. आणि ही दुनिया काय आहे, बाजार आहे. आपण नेहमीच म्हणतो घरला स्वार्थाचा बाजार, घरला दुनियेचा बाजार, ज्याचं झालं तो जाणार, कोणासाठी कोणी नाही सांगणार, कोणासाठीच कोणी राहणार नाही. इथं बाजारामध्ये आलो आपण, पण या बाजारामध्ये आपण काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यात थोडंसं जरी लक्ष केलं ना आपण, तर आपल्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल, थोडी काळजी होते. हे काय आहे, आपल्या जीवाला लागलेली काजळी आहे.
आणि ते आपल्याला फक्त हे ज्ञान घेणं काय नाही, थोडस काढलं काढलं थोडस उजेड पडेल, थोडस उजेड पडेल म्हणजे काय होणार आहे, प्रकाशमान होणार. मग आपण कोण आहोत, आपण कोण, आणि आमच्या गावचा आहोत, नदी आहे, माझं इथं घर आहे, अशा प्रकारे माझा परिवार आहे, माझे पती आहे. आज खरोखर त्यांचे आभार मानाव तेवढे कमी आहे. आणि खरोखर एवढ्या गुणामध्ये निघणं, इथपर्यंत येऊन पोहोचणं काही सोपी गोष्ट नाहीये. आपण कुठे येतो म्हटलं, आणि इथं काय आहे, आयुष्य मुलाची वेचले संसारी. या संसारामध्ये येऊन काय आहे, हे आयुष्य मोलाच आहे. आपण काय म्हणतो, गेले आयुष्य पुन्हा हे साचे, अरे गमावसी मोलाचे, हे नाम आनंदाचे, आनंद नाम ठेवोनिया प्रेम, भज होईल निष्काम, भज होईल साधक रे, होईल जन्माचे, हे नाम आनंदाचे, कामाचे परुष मोलाचे, हे नाम आनंदाचे, जगदेही विषयी धरला, हे नाम आनंदाचे, काय गमावशी आयुष्य मोलाचे, आणि खरोखर हे नाम आनंदाचे. आणि आपण इथं काय करतो, आनंदाचं नाम घ्यायला बसलो, बरोबर आहे की नाही. मग आपणच म्हणतो, आपण कोण हेच माहित नाही. आपण फक्त ओळख कोणती घेऊन बसलो, या शरीराची, या शरीराची आपण ओळख आहे आपल्याला, आणि या शरीराची ओळख करून घेऊन बसलो, आणि आपण शरीराचं हित करून राहिलो, बरोबर आहे. आपल्याला हित किती आहे, खूप हित आहे आपल्याला. तू हिताची भेटली, सासू हिताची भेटली, तू हिताची भेटली, सगळं हितच हित आहे. किती हित करतो आपण आनंद मार्ग, दत्त मार्ग, आनंद मार्ग हा श्रेष्ठ आहे. आपण गुरु केलेला आहे. आपण काय म्हणतो, आम्ही आनंद मार्ग घ्याव, दत्त मार्ग घ्याव. आपण काय केलं पाहिजे, आरती दत्तात्रय प्रभूची शुद्ध लक्षणी वस्ती द्यायची. शुद्ध लक्षण आहे का आपल्यामध्ये, दत्त प्रभूचा वास किती आहे, शुद्ध लक्षण या ठिकाणी. आपल्याला हित किती आहे, माझ्या वावरात एवढ्या शेंगा लागल्या की मोजता येत नाही. तुरीच्या शेंगा एवढ्या लागल्या की मोजता येत नाही. एवढ्या शेंगा लागल्या की लगभग झाली तुरीचं झाड. पाहिलं ना की बस एका कसा एक पोत होते. पण आम्ही काय करतो, रस्त्याने जाता आपण म्हणजे शेंगा तोडतो. सत्यता नाही, आनंद मार्गी, दत्त मार्गी, सत्य, स्वच्छ, दया, स्वच्छता, स्वच्छता, शुद्ध लक्षणी वस्ती द्यायची. स्वतःची ओळख नाही झाली अजून, आपण कोण आहोत, कुठून आलो, कुठचा रहिवास आहे, कशासाठी आलो, काय केलं पाहिजे. अरे बाबा, शरीराच्या मागे लागलो आपण. आयुष्य कोणाची मिचिले संसारी, संसारामध्ये आलो, आणि या संसारामध्ये येऊन हित काय केलं, येऊन नामासाठी करती चावते. मग आपण काय केलं, हे हित करायला बसतो. आपण कोण आहोत, आपण जीव आहोत, जीवात्मा आहोत, शरीर आहोत का. आपण शरीराच्या मागे लागलो, शरीराच्या सुखाच्या मागे लागलो, म्हणून आपण दुःखी आहोत. आनंद मार्गी लोक दुःखी होतील का, आनंद मार्गी लोक दुःखी होतील का.
कारण आनंद मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आनंद मार्ग ही मोक्षाची पेट. सर्व बंधनातून, कर्मबंधनातून, सर्व बंधनातून मोकळं होणे हा आनंद मार्ग आहे. आनंद मार्ग म्हणजे आनंदाचा मार्ग, जिथून आपल्याला आनंद प्राप्त होते. आपण काय करतो? कोणाची भक्ती करतो? कशी करतो? भक्ती सुद्धा कशी केली पाहिजे? डोळस भक्ती केली पाहिजे, आंधळी भक्ती नाही केली पाहिजे. आपण भक्ती पूर्ण करून राहिलो का? तुमच्या गावामध्ये नाही म्हणू शकत की भक्ती पूर्ण होऊन नाही राहिली, पूर्ण भक्ती होऊन राहिली. भक्तीचे प्रकार सुद्धा 9 आहेत. प्रथम भक्ती श्रवण. आपण काय करतो? श्रवण भक्ती म्हणजे ऐकणे. भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे ऐकणे. श्रवण मुक्त झाला परीक्षिती राजा, भगवान ऐकलं तर मुक्त झाला. आणि आपल्या मार्गामध्ये आपण काय करतो? पूजेला जातो. पूजेला जातो आणि पूजेमध्ये काय असते आपल्या? गण गजर वंदन प्रार्थना करी पद धावा विनंती आरती प्रभूला गाती. काय म्हणतो आपण? गण गजर करतो, गण म्हणतो, प्रार्थना म्हणतो, पद म्हणतो, धावा म्हणतो, विनंती म्हणतो, अर्जी म्हणतो. एवढं म्हटल्यानंतर काय करतो आपण? शेवटी काय म्हणतो? अर्जी म्हणतो. पहिले गजर करतो दत्ताचा. गजर करा आनंदाचा, मार्ग आहे मोक्ष प्राप्तीचा. गजर करा आनंदाचा, मार्ग आहे मोक्ष प्राप्तीचा. गजर करा आनंदाचा, 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 मार्ग आहे मोक्ष प्राप्तीचा. गजर करतो आणि गजरामध्ये काय म्हणतो? हा मार्ग कोणता आहे? मोक्ष प्राप्तीचा. नंतर आपण म्हणतो गण निरालंबीच्या गणराजा, शुद्ध लक्षणीच्या महाराजा. काय म्हणतो? शुद्ध लक्षणीच्या महाराजा. आणि आपला देव कसा आहे? शुद्ध लक्षणीचा, निरालंब सृष्टीमध्ये रहिवासी आहे. त्याचं गाव आहे, त्याचा आपण गजर करतो, गण म्हणतो. निरालंबीच्या गणराजा, शुद्ध लक्षणीच्या महाराजा, विघ्न विनाशक नाम तुमचे चित्ती धरले मी सदा. चरण येती तुझला पाणी अवशी त्यांच्या काय. एवढा भावपूर्वक आपण म्हणतो का? किती भाव आहे आपला त्याच्यामध्ये? आपण श्रवण भक्तीवरच बोलून राहिलो. आपण ऐकून काय जातो आणि काय ऐकतो? शुद्ध लक्षणीच्या महाराजा. आणि तो शुद्ध लक्षणीचा आहे. आधी काय होतो? शुद्ध लक्षणाची माहिती तरी आहे का आपल्याला? निरालंब सृष्टीमध्ये रहिवास आहे, आनंद प्रभू. सृष्टीमध्ये सर्वप्रथम आनंद प्रभू. आपण म्हणतो तरी होता झुंझुंकार, अतर्के मूर्ती अगोचर, गुरु नाम 2 अक्षर भरले होते झुंझुमीत. मग तेव्हा काहीच नव्हतं. सृष्टी निर्माण व्हायच्या आधी काहीच नव्हतं. ज्या आपण जो प्रथम गण करतो, त्या गणामध्ये आपण काय करतो? ज्याचा गण म्हणतो की आपण पहिले अवस्थेमध्ये काय करतो? आपण गण मांडतो, गणपती मांडतो, 2 पानं घेतो, सुपारी ठेवतो, रुपया ठेवतो, गण मांडतो. आणि आपल्या पूजेमध्ये आपण काय करतो? गण म्हणतो. आनंद प्रभूचं स्थान झालं, आनंद टाकला, रांगोळी झाली की आपण गण म्हणतो. निरालंबीच्या गणराजा, शुद्ध लक्षणीच्या महाराज. कशाला तुम्ही? शुद्ध लक्षणीचे महाराज. महाराज म्हणजे सर्व राज त्यांना माहित आहे. या सृष्टी कशी निर्माण झाली? सृष्टी निर्माण व्हायच्या आधी कशी होती? काय होतं? तरी होता झुंझुंकार,
अतर्की मूर्ती अगोचर गुरु नाम 2 अक्षर भरले होते भूमिक सर्वश्रेष्ठ गुरु हिंदू काळातून गुरु 2 अक्षर निर्माण झाले आणि तेच दत्त कारण आपण नेहमी म्हणतो निर्गुण होते सद्गुण झाले बद्रिकाश्रमी प्रगत झाले आले कर्मभूमीवरती करूया दत्ताची आरती आनंदाचा जयकार आनंदाचा जयकार आनंदाचा जयकार देवती करूया दत्ताची आरती महादेवती करुणा दत्ताची आरती निर्गुण निराकार शक्ती म्हणजे आनंद पण निर्गुण म्हणजे निर्गुणाचे आपण पूजा करू शकतो का त्यांना कोण आनंद अनुसार मातेनं सगुण रूपामध्ये आणले निर्गुण निराकार कोण आनंद कोण आहे शक्ती आहे आणि देव कोण आहे माझे भक्त प्रभू देव आहे दत्त द म्हणजे देणार त म्हणजे दाता सर्व काही आपल्याला त्यांच्यापासूनच मिळते आपण नेहमी पूजेमध्ये म्हणतो सर्व काही दिले मला सुखी संसारात काय मागणी तुम्ही काय आता आम्हाला कशाची गरज नाही तू आहेस ना कारण तुझी ओळख झाली आहे ना आपल्या सर्वांना ओळख म्हणून आपण त्याच्याकडे श्रवण भक्ती आहे पहिली भक्ती श्रवण आपण तुझ्यामध्ये जाऊन काय ऐकून राहिलो आपण गणावर गण म्हणजे माझ्या आनंद निर्गुण निराकार शक्ती आणि त्यांची म्हणजे निरालंब सृष्टीची निर्मिती झाली आणि तेथून जीवाची निर्मिती झाली मग आपण काय म्हणतो आनंदाचा कंद देव आमचा सांगा तो देव कसा आपण इथं ऐकायला काय बसलो की तो देव कसा कसं ओळखता देव आहे आपण तर आनंद म्हणतो आम्ही आनंद मानले आहोत आनंद कसा आहे आनंद तर निर्गुण निराकार शक्ती आहे त्याला कसं ओळखणार आणि निर्गुण आहे पण निर्गुण सुद्धा कुठे आले सगुण रूपामध्ये अनुसरीच्या घरी दत्त महाराजचा अवतार झाला आणि निर्गुणाची सगुण झाली परंतु त्या आनंदापासून निरालंब सृष्टीमधूनच जीवाची उत्पत्ती झाली जीवाची निर्मिती झाली आणि आनंदाचा सगुण सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली हे सगुण सृष्टी निर्माण करण्याची इच्छा कोणा झाली आनंदाला झाली ती सृष्टी कशी आहे आणि या सृष्टीत काय झाले 4 सृष्टी निर्माण झाल्या 4 सृष्टी निर्माण केल्या प्रत्येक सृष्टीमध्ये 10 सृष्टी किती पद आहे 4 सृष्टीमध्ये 10 एकूण 40 पद आपण म्हणतो ना 40 पदी बरोबर काय आहे ती माहिती 40 पद आहे आणि आनंदाने सगळी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली आणि 4 सृष्टीमध्ये 40 पद प्रत्येक पदावर देवता आणि माया स्थापन झाल्या कोण केल्या आनंद प्रभू पासून निर्मित नाही सर्व निर्मिती आनंद प्रभू पासून आहे आपल्या आनंद मार्गाचं ज्ञान आहे आजपर्यंत आपण तुम्ही तर ऐकलं मी नाही ऐकलं आणि मला थोडं मिळालं जे जे आपणाशी झाले ते इतरांशी सांगावे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे ज्ञानी करुणी वळावे सफळ आपला गुरु मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आहे आपण काय म्हणतो सूक्ष्म गुरु मार्ग सगळे म्हणतात बा हे दत्त मार्गी आहे ते आनंद मार्गी आहे घरी मार्ग आहे त्याचा त्यांच्यापासून लांबच राहिला बरोबर दत्त मार्गी लोक आहेत ते बरोबर आहे लय भारी मार्ग समजतात भारी मार्ग आहे का आपला मार्ग खूप सोपा आहे एखादा जीव जरी गेला ना
तरी सुद्धा आपण आनंद स्थापन करतो, फळ स्थापन करतो, साक्षीबाई आठवतो आणि तिथंच आपली क्रिया चालू करतो. आपल्यामध्ये काही आहे का? विटाळ नाही, दोष नाही, कोणतेही दोष लागत नाही. का बरं लागत नाही? सर्व ठिकाणी दोष लागतात. आपल्याला दोष आहेत का काही? आपल्याला विचार नाही का? नाही. आपल्या नामस्मरणामध्ये विचार नाही, कारण आपला जो मार्ग आहे तो आनंदाचा मार्ग आहे, तो निराकाराचा मार्ग आहे. आणि याच्यामध्ये आपण जीवाला श्रेष्ठ मानतो. आणि काय झालं? सगळं सृष्टी निर्माण झाली आणि सगळी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा सुद्धा आनंदालाच झाली. त्या सृष्टीमध्ये 40 पद, प्रत्येकी 10 देवता आणि माया स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक पदावर देवता आणि माया स्थापन करण्यात आले. आणि 4 सृष्टी. आपण कुठे आहोत? कर्मसृष्टी. सर्वांना माहित आहे आपण कर्मसृष्टी आहोत. कर्म चार सृष्टी आहेत ना. आणि शेवटी सृष्टी कोणती आहे? निरालोंडीच्या गणराजा शुद्ध लक्षणीच्या महाराजा सृष्टी आहे. आणि त्या सृष्टीतून आपला जीव इथे आला. आणि त्या निरानंद सृष्टीमध्ये या जीवावर आनंद सभेमध्ये मायेचा कटाक्ष पडला आणि हा जीव मलिन झाला. आपण काय म्हणतो? कपडा मळल्यानंतर काय म्हणतो? बाळा धुवून टाकावा लागते. कपडा मळीन झाल्यानंतर मळल्यानंतर काय करावं लागते? धुवून टाकावं लागते. मग धुवून टाकायची साधनं आहेत ना. पाणी पाहिजे, साबण पाहिजे, निरमा पाहिजे, सर्व गोष्टी लागतील ना. दगड पाहिजे, सर्व. म्हणून या जीवासाठी ही सृष्टी या सृष्टी तयार करण्यात आल्या आणि या सृष्टीमध्ये जागोजागी देवताचं स्थान बसवण्यात आलं. आणि हा जीवाला काय लागला? चतुर्विध मळ लागला. आणि चतुर्विध मळ कोणता? अविद्या, माया, देवता, प्रपंच. या जीवाला चतुर्विध मळ लागल्यानंतर आता मळ धुवा लागणार आहे आपल्याला. परमायेचा हा जीव मळीत झाला. आपण म्हणतो परमाये मांडती करुणा जीव मागुनी, जीव मागुनी घेतला पाहुनिया गोचिरवाना, पाहुनिया गोचिरवाना हर्षली मनी. तुम्ही माझ्या जीवाचे धनी, धनी हो तुम्ही माझ्या जीवाचे धनी. तुम्ही माझ्या जीवाचे धनी आहात. परंतु परमाया काय म्हणते? आता मला लिहून द्या. आणि हा जीव आता मी स्वच्छ करतो. आनंदाने हात दिला. आता कर्मसृष्टीमध्ये पाठवायला हा जीव कर्मसृष्टीमध्ये जाईल आणि माझं नामस्मरण करील आणि परत कुठे येईल? निराली सृष्टी. कर्मसृष्टीत कशात पाठवतात? कशासाठी? कशानं घासता? कशानं याचा मळ घुसा? त्याला साबण लागली, त्याला निरमा लागली. आणि अशा प्रकारे हा जीव कर्मसृष्टी यासाठी एक एक पद उतरत आला. आणि कर्मसृष्टी प्रत्येक पदावरच्या देवतेनं त्याचा जो चांगला अंश आहे तो काढून घेतला. चांगला काजळ चढून दिला आणि आपला मळ लावत दिला.
जीव कर्मसृष्टीत आला आणि त्यासाठी कर्मसृष्टीत आल्यानंतर काय झालं? जीव तर निर्गुण होता, निर्गुण निराकाराचा अंश होता. निर्गुण निराकाराचा अंश हा जीव होता आणि तो कर्मसृष्टीत आला. मग कर्मसृष्टीत आल्यानंतर विश्वरूप मायेनं काय केलं? या देहाचा पुतळा तयार केला. या सर्व 40 पदावरच्या 40 देवताचा सृष्टीपटामध्ये पूर्ण उल्लेख आहे आपल्या ग्रंथांमध्ये. आपल्या आनंद संग्रहालयाचे 143 ग्रंथ आहेत. आपण कोणते कोणते ग्रंथ ऐकले, कोणते कोणते वाचले? मलाही काही एवढं ज्ञान नाही, पण आपलं थोडंसं आपण कुठेतरी जर का वाचलं असेल, ऐकलं असेल, आणि खरोखर आपल्याला ज्ञान देणारे खूप आहेत, फक्त आपण घेत नाही. आपल्याला ज्ञान देणारे खूप आहेत, पण आपण घेत नाही. कारण श्रवण पहिलीच भक्ती आहे. आणि कोणाचे ऐकणं म्हटलं की कोण ऐकतं, कोण ऐकून घेतलं हा शब्द असते. बरोबर आहे. आपण कुठे आहोत? आपण अहंकारामध्ये. मळ आहे का आपल्या जीवाला लागलेला अहंकार मळ आहे. आणि आपण पूजेत जाऊन काय म्हणतो? अहंकार नष्ट करी देवा, अहंकार नष्ट करी देवा, हीच गरजी तुमच्या पाया, अहंकार माझा नष्ट करी देवा. आणि खरोखर हे ज्ञान आहे. आणि आपल्याला खूप सारे जण ज्ञान द्यायला बसले आहेत, फक्त आपण काय करतो? ऐकत नाही, घेत नाही. मोबाईलच्या माध्यमातून अखिल भारतीय देवदत्त परिवार आहे आणि त्या देवदत्त परिवार परमपूज्य मेंढे मामा, ताराचंद महाराज, देशमुख सर, असे खूप ज्ञानी लोक आहेत त्या ग्रुपवर. आणि ते आपल्याला जे ज्ञान सांगतात, फक्त आपल्याला काय करणं आहे? श्रवण करणं आहे. आणि मोबाईलचं माध्यम प्रत्येकाजवळ आहे, काळाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये चांगलं आहे माहिती आहे, परंतु आपण काय घ्यायचं? चांगलं आणि वाईट हातात घालूनच येत असते ना नेहमी. फक्त आपल्याला त्याची दृष्टी पाहिजे, आपल्याला तेवढं ज्ञान पाहिजे की आपल्याला कुठपर्यंत जाऊन पोचायचं आहे, कुठे जाऊन पोचायचं आहे. मग आपल्या मार्गात आपल्याला ज्ञान थोडंसं लागेल ना. बरोबर. खूप ज्ञानी होते आपले महाराज, संचल भारती महाराज खूप ज्ञानी होते, माझे गुरु. ओम नमो सद्गुरु, जय जय संचल भारती बाबा, संचल भारती बाबा, जय जय संचल भारती बाबा. ओम नमो सद्गुरु, जय जय संचल भारती बाबा, संचल भारती बाबा, जय जय संचल भारती बाबा. ओम नमो सद्गुरु, जय जय संचल भारती बाबा. महाराजांचे खूप उत्तर आहे. गुरुविन सापडेल सोय, करती नाना उपाय, परिते असाध्याची बळे, सर्व सहाय्य गुरु आहे. गुरु आपल्याला सर्व सहाय्य करतात. सर्व ज्ञान आपल्याला गुरु देतात आणि आपला मार्ग कोणता आहे? गुरुमार्ग आहे. मग आपण गुरुमार्गात चालून राहू का? आपल्याला आपल्या जीवाची माहिती नाही आहे. काय तुम्ही कुठून आला? निरालंबातून आला. आणि या सर्व देवतांनी 40 पदावरचे 40 देवतांनी आपल्याला कसं म्हणून केलं? आपला जो अंश आहे, शुद्ध अंश आपला काढून घेतला. आणि तिथं विश्वरूप मायेने देहाचा पोतळा बनवला आणि त्यामध्ये जीव टाकला. चैतन्य मायेनं तो चेतन केला. तेव्हापासून जीव चालला
चालायला लागला, बोलायला लागला, डोळ्याला लागला, हसायला लागला. प्रत्येक मायेने प्रत्येक कार्य दिलेलं आहे. 40 पदावर 40 पदावर त्या देवता आहेत, माया आहे. त्यांना प्रत्येकाला आपलं कार्य दिलेलं आहे. ग्रंथामध्ये याची विस्तृत माहिती आहे, कोणत्या पदावर कोणती कोणती देवता आहे. आणि हा जीव चालला चालता बोलता झाला आणि या मायानं काय केलं, या जीवाच्या मागे काय लावला, प्रपंच. काय लावला, प्रपंच. प्रपंच म्हणजे घर दार हवी माडी गाडी घोडी. आणि हा जीव त्याच्यामध्ये लुप्त करून टाकला, गुंग झाला. आणि काय झालं, त्याच्या मागे काय लागलं, प्रपंच. आणा हे आणा हे आणा, दिवस निघल्यापासून ते संपलं, हे आणा ते संपलं, ते आणा आणा लागलं. घर दार हवेली कन्यादारा पुत्र मुक्त झाला, विषय भूत झाला. त्याच्या पाठीमागे लागले कबाल बघतो, आपण म्हणतो पथारीचा. तशी गती झाली या जीवाची. बैलासारखा कबाळ कसतो, आशा माया लोभ मोह याला सुटू देत नाही. देवता भक्तीने याला गारद करून टाकते. देवता भक्ती वेगळी बदला. कशासाठी देवता भक्ती करून आला, शरीरासाठी, या प्रपंचासाठी. प्रपंचामध्ये काय करून राहिलो आपण, प्रपंच आहे, प्रपंच होते, प्रपंच करावं लागते का, नाही. प्रपंचामध्ये आपण एक कन्यादारा पुत्र म्हटलं हे सर्वच बरोबर. असं आपण भक्तीमध्ये लुप्त झालो. मूल झालं की क्षणिक आनंद. आजारी पडला बा दवाखान्यात लागते, काय करावं सुचत नाही, या डॉक्टर जवळ न्या त्या डॉक्टर जवळ न्या. आनंद आहे का, क्षणिक आनंद भेटला. मुलगा झाल्यानंतर आता काय करावं, झाल्यानंतर आनंद किती क्षणिक, आजारी पडला सुखासाठी आपल्या होत कुणी भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन फुले, दुःख जगी करण्या नष्ट. मग दुःख नष्ट होणार आहे ना, हे कधीचे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सुखाची आनंदाची व्याख्या कळली का, देवता भक्ती पूजा केल्यानंतर आपण मागतो काय, प्रपंचाच्या सुखासाठी मागतो काय. मुलगा आल्यानंतर मुलाचा किती पोरी पाहिजे बघा, किती सुख आहे. लग्न झालं
सून आली, सून चांगली वागतच नाही बा, लग्न झाला सून चांगली वागत नाही. सुखाची आनंदाची परिभाषा गेली कुठे? कोणत्या शिवाय कोणता आनंद आहे आपल्याला? कारण भक्ती काय करून राहिलो? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तरी भक्ती करून राहिलो. भक्ती केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. सांगितलं म्हणून देवाला भक्ती, भक्तीचीच पहिली भक्ती आहे ना. आज तुमच्याजवळ श्रवण भक्ती आहे म्हणून तुम्ही ते ऐकायला बसले, बरोबर आहे. पण भक्ती कोणाची केली पाहिजे? आनंदाची. आनंद जननी आनंद जननी, आनंद तो येतो सर्व जीव कर्मभूमीत. कशासाठी आपल्याला आनंदाने कशासाठी पाठवलं? एवढी मोठी कर्मसृष्टी तयार केली. कर्मसृष्टीवर कशासाठी पाठवलं? एवढी सृष्ट्या, 4 सृष्ट्या तयार केल्या ना, सगळ्या देवता स्थापन केले. आपण देवता भक्तीमध्ये गुंग, परंतु देवता भक्ती काय केल्यानंतर काय होते? ज्या ज्या पदावरच्या देवता आहेत, त्या ज्या पदावरच्या देवताची आपण भक्ती केली, त्या त्या पदापर्यंत आपण जातो. पुण्य सगळ्या मागे दिसले. पुण्य झाल्यानंतर काय येतो आपण? मागे. कशासाठी आला जीव हे विसरून गेला. माझं ते माझं त्याच्यात आपण गुंग झालो, विसरून गेलो. काय विसरून गेलो? आनंदाची भक्ती करणं विसरून गेलो. आणि देव कोण, देवता कोण हे माहित नाही. आनंद आहे सर्वाचे मूळ. आनंद काय आहे? कोणता तो क्षणिक आनंद आहे का? आपल्याला आनंद कोणता पाहिजे? निरंतर चिरकाल टिकणारा आनंद पाहिजे, बरोबर आहे. आनंद टिकणारा पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? आनंदाचं आपण कसं, मी माझं गेलो, माझं माझं म्हणतं, माझं माझं म्हणतं सारणाची म्हणतं, माझं माझं म्हणतं करोनी करोनी पारिचार, करोनी पारिचार, कवडी कवडी धन करोनी बांधली समान, कवडी कवडी धन करोनी बांधली समान, तुझ्या घरी आले तर पुरते वाणी, सोन्याचा संसार सोडून तुझा नाद, हा सोन्याचा संसार सोडून तुझा नाद, करोनी 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 पारिचार. किती मी माझं केलं, परंतु तुला हा संसार सोडून जावं लागणार आहे. कारण परत यावं लागणार आहे. प्रपंचामध्ये आपण जसं कर्म केले, ते जे कर्म केले ते फळ पावो ना. ओळखच नाही, सगळ्या देवाची ओळखच नाही, म्हणून दुःखी असते. या जगात निर्गुण निराकार शक्ती आनंद, बरोबर आहे. आणि निर्गुण निराकार निर्गुणामध्ये सगुण, सगुण रूपामध्ये कोण आहे? दत्त प्रभू. आणि या सर्व काय आहेत? या सृष्टीवर ह्या देवता बसवल्या त्याच्यासाठी, दिवसासाठी.
या क्षेत्रामध्ये जागोजागी देवता बसल्या कशासाठी आपले कार्य करण्यासाठी. आणि कार्य करणारे शक्ती आहे आणि आपण त्यांना काय म्हणून राहिलो, देव मानून राहिलो ना. वास्तविकता काय करतात, जीवनची आहे. नामाच्या कामावर चिमूट ठेवले सरदार, जमान कर्तव्य पाहणार मानक झाला तो ईश्वर. या सगळ्या देवता कामावर ठेवल्या या दिवस. ब्रह्म विष्णू महेश एका एका आणि आपण म्हणतो ना, रजतम सत्व ब्रह्म विष्णू महेश एका एका अंड्याला मानिला मानिला धावा मायेने मानिला. मायेने मानिला हो धावा मायेने मानिला. आणि आपण या कार्य करणाऱ्या शक्तीमध्ये गुंतून गेलो आणि त्यांनाच आपण देव मानून राहिलो. त्यांची सुद्धा भक्ती केली पाहिजे. या जीवाला कळत नाही कशाची भक्ती करावं आणि कोणाची करावं. जो जीव स्वतःला जीव समजतो तो नामस्मरण करतो. स्वतःला जीव समजतो तो नामस्मरण करतो आणि जो नामस्मरण करतो तो मोक्ष पथाला जातो. हे आपल्याला माहित पाहिजे. मग आपण दुसरी भक्ती कोणती केली पाहिजे. पहिली श्रवण भक्ती आपण ऐकलो, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्याला देवता बसवल्या कशासाठी बसवल्या, यांची सुद्धा देवताची सुद्धा भक्ती आपण केली पाहिजे. परंतु देवता भक्तीमध्ये आपण काय करतो, त्यांच्या पदापर्यंत जातो. रजतम सत्व ब्रह्म विष्णू महेश एका एका अंड्याला आणि रजतम सत्वाच्या देवता ब्रह्म विष्णू महेश त्यांच्याकडून भक्ती करतो. सृष्टी पाठानुसार फक्त 5 पद किती आहेत ते, प्रत्येक सृष्टीमध्ये 10 असं प्रत्येक कर्मविकार आपण जातो 10 पदावर 40 पद आहेत देवतांची. आणि त्याच्याही वरती आनंद प्रभू चालेवासा आहे, जिला नंबर चिन्मय सृष्टीमध्ये अर्जुन तिथून आला. आनंद आहे सर्वाचे मूळ, शुद्ध लक्षण जीवाचे स्थळ, माझा मार्ग लागली. माऊली देव माझा राम, भक्ताची वाट पाहतो. माऊली माऊली खरोखर खरोखर कुठे राहतो, माऊली राहतो माझा. आणि या जीवाला फक्त आनंदाच्या नामानच मोक्ष मिळते. म्हणजे बाकी आपण मध्यंतर भक्ती करतो, सगळं करतो. आपलं माझं म्हणजे कसं आहे, आपलं काही म्हणणं नाही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, भक्ती सुद्धा केली पाहिजे. फक्त भक्ती तेवढंच केली पाहिजे आणि भक्तीमुळे सुद्धा आपल्याला ती प्राप्ती होते. बरं असं नाही, त्यांच्या पदापर्यंत आपल्याला त्याची प्राप्ती होते. आणि आपल्याला काय करायचं आहे, मोक्ष करायचं आहे. परंतु आपण कर्मामध्ये पडलो. कर्माचा पेढा आणि चवऱ्याची, चारी युगाचा फेरा फिरला. आता काय करतो आपण, कर्मभूमी आल्यानंतर काय करतो, 4 खाली 184 योनी, आपण म्हणतो 184 योनी द्रोणी आपण पावतो.
आणि मनुष्य जन्म आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कसं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि या कर्मभूमीवर आपण केलो चारही युगामध्ये, चार युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, चार युग आहेत. चार युगामध्ये चार अवतार आहेत. आपण नेहमी म्हणतो त्रेतायुगी आले हंस, आणि हंस रूपामध्ये येऊन कोणाचा उद्धार केला, संतांनी ब्रह्मा विष्णू महेश आणि हंस रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि या 7 जणांचा उद्धार केला. मग फक्त 7 जणांचा उद्धार केला का? सतयुगामध्ये आणखी कोणी नव्हतं का? प्रत्येक युगामध्ये तसं प्रभू आहे. आपण काय म्हणतो त्रेतायुगी आले, त्रेतायुगी कलियुगी आचार्य तो आनंद प्रभू, लोका जीव मुक्तनी तो मार्गशीर्ष पौर्णमी, पुरण कळण तो आचार्य पदार्थ आनंद. आनंद प्रभू आचार्य पदार्थ आहेत आणि पूर्ण कळा दाखवतो. आणि त्यांची कळा कशी आहे? पूर्ण. आपण त्यांना म्हणतो पूर्णानंद. त्यांच्या ठिकाणी काय आहे मग? पूर्णानंद आहे, पूर्ण आनंद आहे ना. म्हणून त्यांना काय म्हणतो? पूर्णानंद. देवा दत्ता, देवा दत्ता, देवा दत्ता, देवा युगामध्ये अंश रूपाने, त्रेतायुगामध्ये असे दत्तप्रभूचे अवतार आहेत. परंतु आपण भक्तीमध्ये गुंग झालो आणि त्या पदापर्यंत गेलो आणि पुन्हा पुण्य सरल्या की
मागे पुण्य सांगल्यानंतर काय होते परत आपण जन्म मरण होणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की आपलं जन्म मरण चुकलं पाहिजे, आपल्याला पूर्ण आनंद भेटला पाहिजे. त्यासाठी माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे, परोपकार केले पाहिजे आणि ती सुद्धा एकनिष्ठ केली पाहिजे, पतिव्रत भक्ती केली पाहिजे. आपल्यामध्ये काय कोणती भक्ती सांगितली आहे? पतिव्रत भक्ती. आणि पतिव्रत भक्ती कोण केली? नुसार माता पतिव्रता. पतिव्रता सत्कीर्ती मनवती चिन्मय चिद्रूप ज्योती हो कर्दम तिच्या बाला देवकी जननी एक कर्दम ऋषीची कन्या आणि आईचं नाव देवी. कसे संस्कार लावले असेल त्यांनी तिला? निर्गुण आता सगुण झाला भक्ताचारानं निज नामाचे संयोग उघडले आता काही. अनुसार मातांमुळे दत्तप्रभू आले. आपल्याला दत्तप्रभू भेटले नाही तर आपण कशात होतो? जन्मात जाय मरत जाय. आपल्या मागं काय लागला? चतुर्विध मळ लागला. आणि दत्तप्रभू काय घेऊन आले? ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नाम. काय प्राप्त होते आपल्याला? आपण नेहमी म्हणतो ज्ञान नाही, भक्ती नाही, शांती नाही, ज्ञान नाही, विवेक नाही, ज्ञान नाही, विवेक नाही, ज्ञान भक्ती वैराग्य जर असलं तर आपल्यामध्ये दया क्षमा शांती. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्तू. तिथं दया क्षमा शांती आहे, तिथं काय आहे? देवाची वस्तू. आणि त्यासाठी आपण भक्ती कशी केली पाहिजे? आपण प्रथम भक्ती आहे की श्रवण. श्रवणे मुक्त झाला. ऐकल्या ना फक्त, मग आपण तर परत ज्ञान ऐकून राहतो. आपण नेहमी म्हणतो पराचे हे सर्व ज्ञान आहे पुरावा परसिद्धांत शोधून. पुरावा आहे परसिद्धांत. हे ज्ञान कोणाचं आहे? परात्पराचं सर्व ज्ञान आहे. पुरावा परसिद्धांत शोधून. हृदय घराना हृदय घराना मनावर नाही बरं. मन बेलगाम घोड्यासारखं आहे. काय पाहताने ते काम केलं असतं पण काय करते ते काही आमचे सोन मनावरच देत नाही. नामस्मरण केलं असतं पण मनावर घेऊन नामस्मरण होईल का? कशावर घेऊन जमीन? आता तरी हृदय घराना पुनरुपी जन्म पुनरुपी मरण आहे बरं. ते चुकवायचं असेल आता तरी हृदय घराना आनंद स्मरण काय करा? हृदयामध्ये आनंदाचं स्मरण करा. आणि तिसरी भक्ती आहे पादसेवन. सेवा भक्ती. सेवा सेवा भक्ती केल्याने काय होते? दुसरी पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती आहे. आपण ऐकतो ना कीर्तन, कीर्तनातही जातो आपण, जात नाही का? जातो की नाही? काय असते कीर्तनामध्ये? कीर्तन कसे असतात? कीर्तन म्हणजे या जीवनामध्ये त्या
सुद्धा काही जे शब्द ऐकले त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, एक कीर्ती निर्माण झाली पाहिजे, परमात्म्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. होती की नाही? कीर्तनात गेलं कीर्तन ऐकलं होते की नाही? त्या नामस्मरणामध्ये होते. दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. कीर्तन आता एकदम कीर्तन म्हणजे आपण पूजेमध्ये जे गायन करतो हे सुद्धा एक कीर्तनच आहे ना. हे काय आहे? कीर्तन आहे. कीर्तन भक्ती आहे. हे पद धागे कीर्तन भक्ती आहे. पण त्यासाठी आपल्याला पहिल्या भक्तीचा अवलंब करावा लागेल, श्रवण भक्तीचा. पण आपण कशात जमलो? तुमचं झालं तिनं असा आवाज काढला, सासूर काढला आणि तिनं बरोबर चुकवलं. तिनं हेच करू म्हणा लागत होतं. वाद्य असं तर काही नाही, तो मेळच नाही कसला तो वाजवणारच बरोबर नव्हता. बरोबर आहे. आलो कशासाठी आपण? श्रवण भक्तीसाठी आलो. कीर्तन करणारा कीर्तन करून राहिला, पद म्हणून राहिला. आपण त्याच्यातला अर्थ काहीच किती अर्थ आहे आपल्या पदामध्ये. आपला मार्ग कोणता आहे? गुरुमार्ग. गुरु विना सापडे सोय करती नाना उपाय, तरी ते असाध्याचे भय सर्व साह्य गुरु आहे. मग आपण आपल्या पदातल्या गण म्हटला, हिरा लक्ष्मीच्या गणराजा शुद्ध दक्षिणेच्या महाराजा. आता आपल्याला समजलं ना, त्या शुद्ध दक्षिणापासून आपला जीव आहे. परंतु इथे येऊन काय झाला? मलिन झाला. मग त्याला आता परत शुद्ध करावं लागते. काही शुद्ध करायचं तर सोन्याला शुद्ध करायचं असतं की सोन्याला काय करते? त्याले तापवते, गरम करते. मग आपल्याला सुद्धा या जीवाला तापवा लागेल ना. मग त्याला कसं तापवसाल? त्याला त्याची चार्जिंग करावं लागेल, त्याला तापवा लागेल. त्याला कसं त्याला शुद्ध करायचं आहे. आता मळीन झालेलं सोनं आणलं सोनाला जवळ. आता आपण बोलले ते मणी असतात मोडायसाठी आणि तो काय करतो? त्याचा मळ काढतो. कसा मळ काढतो? मळीन झालेलं असते ते, त्याला काय करते? त्या याच्यावर तापवते. तापवल्यानंतर तो मळ निघून जातो. मग आपल्याला कशाने तापवायचं आहे? जीवाला तापवा लागेल ना, कष्ट द्यावं लागतील ना, काही ना काही. तापवल्यानंतर कष्ट होतील ना. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? त्याला तापवावं लागणार आहे. मग त्या जीवाला कुठे घेऊन जावं लागेल? तापवण्यासाठी त्याला कष्ट द्यावं लागतील ना. मग आपल्या मार्गात कष्ट कुठे आहे? त्याच्या घरी पूजा आहे, पण रात्रभर चालते. कशी 2-3 तासाची पूजा पाहिजे, 1-1.5 घंट्याची झोपही होतीये. बरोबर आहे. माझ्यावर मी सांगून राहील ना, तुमचं काय तुमचं गाव चांगलं आहे. खूप नामस्मरण झालंय तुमच्या गावात. बरोबर धन्य धन्य हे गाव आहे, संत नगरी आहे. आणि आपल्याला कष्ट द्यावं लागतील स्वतःला. पूजेमध्ये जाऊन आपण काय करतो? कशासाठी जातो? की आपलं नामस्मरण झालं पाहिजे. आपल्या पूजेमध्ये आपण पद म्हणतो, ते पद काय आहे? त्याच्यामध्ये परशास्त्र आहे. परशास्त्र 4 वेद 6 शास्त्र येथे जग भुलले, पुराण अनुभव उपनिषद भ्रमले, असं आपण म्हणतो ना. आपल्याला माहितच नाही 4 वेद कोणाचे आहे, शास्त्र कोणाचे आहे, वेद कोणाचे आहे. ब्रह्मविष्णू शंकराचे वेद आहेत ते आपल्याला माहित नाही. म्हणजे परवेद कोणाचे आहे, महावेद कोणाचे म्हणा, आपल्याला काहीच माहित नाही. आणि आपल्या दत्तपूजेमध्ये परशास्त्र प्रत्येक पदामध्ये आनंद दत्तप्रभूचं नाम लपलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो आनंद नामावली दत्त दीपवाणी, गुरु कृपे या जीवाचा पांग.
आनंद दीपावली, आनंद नामावली काय आहे? ती प्रयोगी दिवे लावून आहे नामस्मरण करणं म्हणजे. आणि रात्रभर आपण काय करतो? पूजेत गेल्यानंतर समोरच्या पद म्हटलं की आपण त्याच्या मागे म्हणतो. प्रत्येक पदाच्या मागे आपण म्हणतो नामस्मरण मध्ये आपलं कष्ट घेतो आपण या जीवाला तापवतो. आणि आपलं नामस्मरण घडते. 2 तासाची पूजा, 2 तास नामस्मरण. रात्रभर पूजा, रात्रभर नामस्मरण. किती नामस्मरण करायला आपलं घरी होते का? म्हणून आपण पूजेत जातो ना. परंतु आपल्या मागे काय झालं? आपल्या जीवाला मळ लागलेला आहे. आपल्याला आपण नेहमी म्हणतो जीवाचे मित्र, त्यांनी हाती घेतले जीवाचे सूत्र. या शरीराने काय केलं? या जीवाचं सूत्र हाती घेऊन घेतलं. त्याच्या काही पूजा मला माहित पडलं का? सांगता का पूजेला? सांग माहित पूजेला? आधी असतं की म्हटलं असतं तर. हे काय झालं? पालखीमध्ये जे आपण गेलो मला 20 दिवस लागले, 18 दिवस लागले पालखी जायला मोहोळपर्यंत. आम्हाला 17 दिवस लागले. आमची इच्छा काहीतरीचा पहिला होता की ते टिपूपर्यंत झालं. टिपूनंतर बाबा एवढं लांब फोन झाली, बाबा एवढं दोन जायचं असं काय निघून राहिले. घरी आल्या परत. आता एवढ्या प्रस्तावल्या त्या महिला की आता म्हणतात की बाबा महाराज कधी सोबत पालखी काढा या वर्षी पालखी करून काढा. सांगा आता आपण इतकं 17 ते 20 दिवस आपण चाललो. घरी आल्यानंतर असं कधी विमान पडला नाही, विमान काही झालं. किती दिवस आपल्यामध्ये ऊर्जा होता. कधी 3 ते 4 महिने आपण काही सुचत नाही. ऊर्जा कशाची होती? कशाची ऊर्जा होती आपल्यामध्ये? सकाळी 6 वाजतापासून असं वाटतं की आपण असं वाटतं की आपण काही जमूनच राहतो. अशी ऊर्जा होती. खरोखर आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते. कशाची ऊर्जा निर्माण होते? नामस्मरणाची. आणि ती ऊर्जा आपल्याला कुठे मिळते? पूजेत, सप्त्यात. बरोबर आहे? 7 दिवस अखंड दत्तनाम सप्ताह आहे. किती आनंदाने आपण सप्ताह करून राहिलो. प्रत्येकाच्या पाया लागलेल्या आहेत बाहेरच्या. तुमच्या गावाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. कट्टर दत्त भक्त आहात की? आणि तुमच्या गावामध्ये आता 7 दिवस दिवाळी आहे. आणि कशामुळे दिवाळी आहे? कशामुळे दिवाळी? तुमचं गाव संतनतले आहे. आणि त्या संतांचं तुम्हाला नक्की तुम्हाला हे संत लाभले. आणि संतांमुळे संतांची ऊर्जा खूप वेगळी असते. आयुष्य मुलाचे वेचीने संसारी येऊनही शरीरी काय घेत केला आपण काय करून राहिलो, आपण काय करतो, आपल्याला आपल्या पूजेचं पदार्थ कशाची पूजा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मोठी पूजा निराळी सृष्टीची रचना, ते आनंद आहे, कळस काय आहे, साक्षी विळा काय आहे, हे पद काय आहे, कशी काय ही निर्मिती आहे. एवढी मोठी महापूजा म्हणतात. 128 महापूजा म्हणतात. परंतु एक आनंद सुद्धा पडत नाही. सर्व आनंद एकसारखे असतात. किती वेळा पूजा सुद्धा परंतु आपली आनंदाची पूजा कधी सुरत नाही. चुकते का? कारण पूजा निर्गुण निराकाराची पूजा कधी 128 ची पूजा मांडली तरी त्याच्यामध्ये चूक होते का? तुम्ही पाहायला भेटत नव्हते. महापूजा म्हणून खूप दुर्लभ आहे. पूजेचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. युगामध्ये महापूजा आमच्या मातेने केली. राजा राम भोपनी केली.
प्रत्येक युगामध्ये पूजा झाल्या. पाताळामध्ये राजा बहिणी केली. महापूजेचं खूप महत्व आहे. आणि पहिल्या महापूजा आमच्या प्रभू होते. माहिती केली. जेवढं जेवढं ज्ञान आहे बरोबर जे जे आपणास खावे ते इतरांशी सांगावे. खूप सारं ज्ञान पाहिजे ना. एक पद म्हटलं तरी आपल्याला सर्व काही ज्ञान मिळते. एक पद ऐकलं त्यासाठी आपल्याला भक्तीमध्ये नवनीता भक्तीमध्ये पूर्ण उतरावं लागणार आहे. श्रवण भक्ती बरोबर एकाच भक्तीनं आणि एकाच नामानं आपण मोक्षपदाला जाऊ शकतो. मोक्षपदा म्हणजे मोकळं होऊ शकतो. या कर्मबंधनातून, या माया बंधनातून, या प्रपंचाच्या बंधनातून हा मोक्ष साधन होऊ शकते. पण आपल्याला काय करावं लागणार आहे? श्रवण करावी. आनंद गीता. आनंद गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? कसं नामस्मरण करावं, काय करावं, कसं वागावं. प्राप्त कार्य कुठून करावे नामस्मरण. कालच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं कसं नामस्मरण करावं. नामस्मरणाचा प्रकार कशा प्रकारे नामस्मरण करावं सांगितलं ना. आणि नामस्मरणाची विशिष्ट सांगितली. मग ही जीवाची काय आहे? या जीवाचा मळ शालन झालं श्रवणामुळे, कीर्तनामुळे. रोज कीर्तन म्हणजे पूजा चालू आहे, पूजेमध्ये पद चालू आहे, कार्य चालू आहे, कीर्तन चालू आहे. आणि दुसरी भक्ती काय कोणती आहे? तर पादसेवन भक्ती आहे. महाराजांचा पूजा करतो आपण, महाराजांचे चरण धुतो, पादसेवन भक्ती याला म्हणतात. मग पादसेवन भक्ती म्हणजे किती महत्व आहे आपण नेहमी पाहतो. लक्ष्मी नारायणाचा डोळा असते आणि लक्ष्मी काय करते? नारायणाचे पाय दाबते. मग त्या पादसेवन भक्तीनं, त्या भक्तीनं ती किती श्रेष्ठ झाली? दुसऱ्याच भक्तीवर आहे किती श्रेष्ठ झाली? कोणाच्या पूजे, कोणाच्या तिजोरी, कोणाच्या खिशात, कोणाच्या दुकानात, सर्व ठिकाणी ते श्रेष्ठ झाली. पण कोण्या भक्तीनं झाली? पादसेवन भक्ती केली तिनं, पतिव्रत भक्ती केली, पतिसेवा केली. आणि आपल्या मार्गामध्ये सर्वात मोठी सेवा आहे ती आपली भक्तीच कोणती आहे? पतिव्रत भक्ती. आपण नेहमी म्हणतो पतिव्रत म्हणजे एक पतिव्रता धर्म. पतिव्रतेचा धर्म म्हणजे अनुसया. अनुसयानं कशी भक्ती केली? प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयाशी देवानी सुखवले. प्रपंच आणि परमार्थ अनुसयानं एकत्र केला. प्रपंच करता परमार्थ केला आणि एक दिवस प्रपंचाचाच परमार्थ झाला. दत्तप्रभूने आणि आपल्यासाठी आपण म्हणतो जड जीव उद्धारया दत्तप्रभूने सर्व जड जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून दत्तप्रभू आले. अनुसरणाच्या कर्तव्य कशी अनुसरणाने भक्ती केली? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. मग एका ठिकाणी बसून राहील नाही का? अनुसरणात एका ठिकाणी बसून राहील 60,000 वर्ष. एका हातावर प्रपंच, दुसऱ्या हातावर परमार्थ. प्रपंचात राहून परमार्थ केला. दत्त दत्त आनंद आनंद नामस्मरण चालू. प्रपंच किती श्रेष्ठ भक्ती केली, किती गुण होते तिच्याकडे. आणि तिच्या गुणामध्ये श्रेष्ठ फला प्राप्त झाली आणि निराकार निर्गुण परमात्म्यामध्ये सगुण रूपामध्ये आली. निर्गुण होते सगुण झाले. भक्तांना कशासाठी कशासाठी बोलवलं? भक्ताचा उद्धार करण्यासाठी.
मग भक्ताचा उद्धार करण्यासाठी बोलवलं तर तिचाही उद्धार झाला करायचा. म्हणजे कोणती भावना होती? परोपकाराची भावना होती माझ्यानुसार. किती परोपकार झाला आणि खरोखर आपण सेवा केली तर यावा म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि पतिसेवेमुळे अनुसार पतिव्रता झाली आणि पतिव्रत म्हणजे एकाची भक्ती, एकनिष्ठ भक्ती. आपण काय म्हणतो? एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणावासी, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणावासी, ज्ञान सर्वातीर्थ आहे गंगा यमुनावासी, ज्ञान सर्वातीर्थ आहे गंगा यमुनावासी. सद्गुरू मध्वर झाली अज्ञानाची भ्रांती गेली. सद्गुरू कृपा झाल्याशिवाय आपलं अज्ञान जात नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एकनिष्ठ भक्ती करावी लागणार आहे ना. एकाचीच भक्ती, पतिव्रत भक्ती. पतिव्रत आपल्याला काय म्हणतात? जी आपल्या पतीची एकाच पत्नी सेवा करते ती भक्ती. मग आपल्याला देव सुद्धा कोण आहे? एकच. एकनिष्ठ पूर्व पुण्य उजाळा आले. आता तुमचे दर्शन करायचे. मग पूर्व पुण्य उजाळा आले आणि पुण्यात काय भेटलं आपल्याला? आपण काय म्हणतो? पुण्याला आपल्याला नरदेव भेटला. पूर्व पुण्य उजाळा आले आणि तुमचे दर्शन घडले. एका मागून एका लागल्या अनुभवाच्या. आणि याच्यामध्ये काय येऊन राहिलं आपल्याला? अनुभव. त्या मार्गामध्ये आपल्याला अनुभव येऊन राहिले ना. किती अनुभव येऊन राहिले? तर नामस्मरण चालू आहे. किती नामस्मरण, किती कट्टर नामस्मरण. आणि बरोबर याची अनुभूती या सर्व सेवा भक्ती, या नववीत भक्ती आपल्याला कुठे दिसल्या? तर आपण जेव्हा पालखीत गेलो ना, तेव्हा आपल्याला नववी भक्ती समजल्या. नऊ भक्ती होत्या. श्रवण, कीर्तन, पादसेवन, अर्चन, वंदन, सत्यत्व आणि आत्मनिवेद सर्व भक्ती कळल्या. आपण काय म्हणतो? एका मागून एक लागल्या अनुभवाच्या राशी. करता पोटही फुटलं ना, खूप कट्टर बाहेर बाबा तुमच्या गावात. पोटही फुटलं तरी नाही. रक्त चालू आहे. नामस्मरण चालू आहे. ते भान विसरून गेले. त्याला म्हणतात खरी भक्ती, खरं नामस्मरण. नामस्मरणाद्वारे आपण काही साध्य करू शकतो. परंतु आपण नामस्मरण करत नाही. आपण केलं पाहिजे. नामस्मरण केल्यानंतर आपल्याला जी प्राप्ती होती ती प्राप्ती म्हणजे शेवटची गोष्टी. प्रत्येक भक्ती आपण सांगितली, वंदन म्हणजे प्रत्येकाला नमस्कार. प्रत्येकाला नमस्कार केलाच पाहिजे. आणि नमस्कार आपल्यामध्ये नमस्कार पाया पडतो का कोणाच्या? का बरं काय करत नाही आपण? का पाया पडत नाही आपण? आपल्या भक्तीमध्ये का पाया पडत नाही? आपण आनंदाची भक्ती करतो, आनंदाचे लेकर आहोत आणि आपण काय करतो? दृष्टाची का बरं? कारण आपण श्रेष्ठ भक्ती, एकाची भक्ती करतो. आपण दुसऱ्याला दुसरे, आपण आता कोणाचे अनहितच नको. आपल्यामध्ये आहे सर्वाभूती एक आत्मा. मग सर्वाभूती एक आत्मा आहे. बरोबर आहे ना? द्वैताला ठाकत आहे. मग कशाला द्वैताला आपण कशाला त्याला पाया पडू द्यायचं? बरोबर आहे? सर्वांमध्ये एकच आत्मा आहे ना, एकच जीव आहे ना, आनंदाची लेकर आहोत आपण सगळे. मग कशाला द्वैत आहे? परंतु कसं आहे, आपण या विकाराधीन झाल्यामुळे आपल्याला हा मळ लागलेला आहे आणि ते मळ शांत करण्यासाठी आपण एक कर्मसृष्टी आलो. निरालंबा कर्मभूमी आला, माये सत्य बळी न झाला. आता सुचेना काय करावं? ध्यानी धरा जायाचं कुंडी. या इकडं आहे आनंदाचा
ज्ञानी धरा जायाच कोणीकड ज्ञानी धरा जायाच कोणीकड या पुर ज्ञानी धरा जायाच कोणीकड ज्ञानी धरा जायाच कोणीकड पुढे कुठे जाशी मला गोठोनी पुढे कोठे जाशी ताचा मार्ग प्रवासी बहिताचा मार्ग सुखदासी आनंद नामाचा धंदा ज्ञानी धरा जायाचा कोणीकड आनंदाचा पुर ज्ञानी धरा जायाचा कोणीकड ज्ञानी धरा जायाचा कोणीकड बरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं आनंदाचा पूर आहे आणि आपल्याला काय करावं लागणार आहे. नामस्मरण केल्याशिवाय गती नाही. नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये नामस्मरण आणि अन्नदान. अन्नदानामुळे काय होते. अन्नदानामुळे पुण्याचा साठा होते. आपण काय म्हणतो पूर्व पुण्य उदरा आले आज तुमचे दर्शन करतो. एका मागे एक मागे अनुभवाच्या पूर्व पुण्य आहे. आपलं संकेत आहे की आपल्याला हा नरदेह मिळाला आणि नरदेहामध्ये येऊन आपण काय करायला पाहिजे. नामस्मरण करायला पाहिजे. संचित आहे आपल्याला. संचित कसं बनते पूर्वजन्माच्या कर्मानुसार. मग आपण पूर्वजन्मामध्ये आपण काय म्हणतो की आपल्याला नरदेह मिळाला नरदेह मिळाला आपल्या पदामध्ये म्हणतो. मग लक्ष 84 येऊन विचार झाले. लक्ष 84 हिंडता फिरता दासिमाला मनुष्य जन्मामध्ये येऊन नाही लाभ झाला. लाभ नाही झाला. का म्हणतो लाभ नाही झाला. आशा मनुष्या दृष्ट कल्पना यांना घात केला. माया प्रपंचामध्ये होती अंतरी होत झाला. तुला विसरून गेलो देवा. आता काय करू तू सांगी काय. निराळी कर्मभूमी आला माई संगे माई आता सुचेना काय करावं पुढं. मग आता काही सुचून नाही राहिलं तेव्हा असे आपण पद म्हणतो. परंतु त्या पदातून आपण ज्ञान घेतो का काय तो नाही वाजले तरी चार्ज केला नाही. आपण याच्यात लपलेला आहोत कामामध्ये आहोत. आपल्याला काय लागलेलं आहे मळ लागलेला आहे. आपल्याला बेकार लागलेले आहे. आपण याच्यामध्येच गुरफटत गेलो. बोलवलं असतं तर पूजेला गेलो असतो. पण बाबा नामस्मरण तुझं घडणार आहे. तुझा मळ साधन होणार आहे. तुझं सच्चित बनणार आहे. आपण म्हणतो पूर्वजन्माची पुण्याची आडी घालायला म्हणून तुला आता नरदेह मिळाला. गमावू नको व्यर्थ करून घे तू स्वार्थ. मग इथं आपल्याला स्वार्थ करून घ्यायचा आहे. मग मागच्या जन्मामध्ये आपण दुसऱ्या योनीमध्ये होतो का. अंडात ज्यावेळेस स्वतः वृत्तीत 4 खाणी आहे. त्याला कसं कवेची योनी आहे. मग आपण अंड्याच्या खाणीत होतो का. मग कोणत्या खाणीमध्ये आहोत अंड्यामधून पशु पक्षी आपल्याला येतात. बरोबर आहे. ज्यावेळेस खानामधून गाई वासरं जे काही आहे आपण सुद्धा गारच खाणीमधून जन्माला येतो. स्वतःस्थान स्वतःस्थान म्हणजे स्वतःस्थानीमध्ये काय उत्पन्न होते. कोणती खाण आहे स्वतःस्थान. स्वतःस्थान म्हणजे मुंग्या माकोजी पक्ष्या कीटक गोची बोंबा स्वतःच्या जसं वातावरण चेंज होतं तसं जीव जन्माला येतात. स्वतःस्थान
मग या क्षणीमध्ये आपण आपलं पुण्य केलं का? आपण म्हणतो पूर्ण पुण्य उद्या राजा तुझे दर्शन घडले, त्याच्यामध्ये आपण पुण्य केलं का? उद्देश काय नाही. 18 प्रकार निर्मिती आहे, बरोबर आहे. बीजातून निर्मिती आहे ना, आपली सुद्धा बीजातून निर्मिती आहे. आपण सुद्धा म्हणतो अनंत बीज मुळे जाणार, अंतर करतो मी त्याचे ध्यान, नामरूपातीत त्याचे गुण आनंद आनंद म्हणा. आणि ते आनंद काय आहे? या जीवाचं मूळ आहे, बीज आहे, आणि त्याच्यापासून या जीवाची उत्पत्ती आहे. आणि मग आपल्याला बीजच माहित नाही, आपल्याला मुळच माहित नाही. आणि आपण नेहमी म्हणतो मूळ सिंचन करता वृक्ष होती. आपल्याला काय करावं लागणार आहे? आपण म्हणतो पपईची बाग आहे आणि पपईच्या झाडावर जा बाबा, त्या फ्रीजच्या गाड्या टाकून ते शेडावर आणि चालू करून द्यायची. आपण काय करून राहिलो? आपण असं शोधून राहिलो. परंतु काय करावं लागणार आहे? मूळ सिंचन करिता वृक्ष होती. सिंचन कुठे करावं लागणार आहे? मुळात. आपल्याला मुळाची ओळख नाही, आपल्याला बीजाची ओळख नाही. बीज नाम काय आहे? बीज काय आहे? बीज नाम आहे आनंद, आनंद बीज. आणि आपलं मूळ आहे, बीजापासून उत्पन्न झालो आपण. आपण उदयदृष्टी ठेवलीच नाही, आपण अधोदृष्टी ठेवली आणि खाली खाली आलो. पाणी मुळात घालायचं तर आपण शेतात घालत राहिलो, पानात घालत राहिलो, तेवढा भक्तीमध्ये गुंतलो, गुंग झालो आणि काय झालो? दुःखी कष्ट झालो. आपल्याला तेवढा पूर्ती प्राप्त मिळून राहिली, असं काही किती मिळत नाही. संस्कार येतो आपला, बरोबर आहे. आपण त्या संस्कारामध्ये वाढून राहिलो, त्या संस्कारामध्ये आपण ज्ञान घेऊन राहिलो, तेवढं ज्ञान आपल्याला भेटून राहिलं. पण मूळ शिक्षण कसं होती? मुळात त्यातलं आपण नेहमी म्हणतो ना, जोपर्यंत आपल्याला मुलाची जोड आनंदापासून आपला जीव हा कर्मभूमीत आला आणि या कर्मभूमीत येऊन त्याला करावंच लागणार आहे, तापावंच लागणार आहे, स्वतःला नामाग्नी पेटवावीच लागणार आहे. मग आपल्याला नाम थोडं घ्यायचं आहे का? आपण सत्संग ऐकून राहिलो, किती वेळ सर्व भक्ती करून राहिलो, सत्संगामध्ये आलो, श्रवण करून राहिलो, नवीन भक्तीमध्ये आपण परिपूर्ण आहोत, मग आपल्याला मोक्ष मिळेल का? आपण मोक्षाच्या वाटेला येऊन आलो, पण आपल्याला नामस्मरण करावं लागणार आहे. पण नामस्मरण आपल्याला कसं करावं लागणार आहे? निरंतर उठता बसता हृदयी स्मरता होई पापाची ओढ, करी हो पूर्ण सुखाची जोड, आनंद नाम किती गोड, करी हो पूर्ण सुखाची जोड. या आयुष्यामध्ये माझ्या अवयव काय केलं? आयुष्य कोणाचे विचित्र संसारी एवढी शरीर इथं काय आपल्याला हे हित करावं लागेल. एवढी नामासाठी करतीच आवडली, शेवटी मसलपट्टी जाणार आहे. मग आपण तेच करायचं का? जन्म घ्यायचा, मरायचं. आपण मानव जन्म आलो, मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपल्या जीवाचं आपण सार्थक केलं पाहिजे. आपण 4 खाणी 184 जेवढं फिरत राहिलो आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यावर आपण काय केलं? आपण संचिताना आलो. आपण कुठेतरी आपल्याला हा मानव जन्म, आपल्याला हे आनंद नामाचे गुरु, आपण जे काही आपल्याला भेटलो हे आपलं पूर्वजन्माचं संचित आहे. कुठेतरी आपण दत्त मार्गाला प्रसाद घेतला असेल, कुठेतरी पंगत झाली असेल, तर तिथं आपण जेवण केलं असेल, कुठेतरी दत्तपुऱ्या चालू असेल, तिथला शब्द आपल्या कानात पडला असेल, म्हणून आपण या मार्गामध्ये आलो. हे आपलं संचित आहे. पण आपण क्रियामानामध्ये काय केलं पाहिजे? संचितांना आपल्याला आनंद मार्ग भेटला, आनंद नाम भेटलं, पण क्रियामानामध्ये आपण काय करायला पाहिजे? आपण पूजा तर केल्या पाहिजे, सत्संग ऐकला पाहिजे, नामगजर केला पाहिजे, एका केला पाहिजे, पोथीचं श्रवण केलं पाहिजे. हे काय आहे? तर आपली मजुरी होईल. पूर्वजन्मासाठीची मजुरी नाही, ही मजुरी केली आपण तर आपलं पोट भरतं. मजुरी भेटली नाही तर आपलं घर चालीत का? नाही. या घरासाठी, या देहाच्या घरासाठी आपल्याला आवश्यक आहे ह्या गोष्टी करणं. परंतु आपल्याला जर दुसऱ्या जन्मासाठी सुंदरी बाळायचं, संचित क्रियामानामध्ये जर आपण नामस्मरण केलं, संचित क्रियामानं जाळीले ज्ञान होतं, प्रारब्ध देह चाले दूर केला अभिमान. मग आपल्याला जर आपलं प्रारब्ध बनवायचं असेल तर आपल्याला नामस्मरणच करावं लागणार आहे आणि ते निरंतर नामस्मरण करावं लागणार आहे. आणि प्रत्येक नाम कसं आहे?
आपण पहिलं नाम 18 अक्षरी आहे आणि 18 अक्षराचं नामस्मरण कसं करतो? 18 अक्षरी नामस्मरणानं 18 दोष निवारण होतात. 18 दोषातून आपण मुक्त होतो. आपण 18 दोषातून मुक्त होतो आणि आपल्या जीवाला लागलेले 18 दोष, पहिला 18 दोषाचा पहिला दोष आहे आपला भूक. पहिला दोष आपला भूक आहे. तर मग आपल्याला कोणती भूक आहे? जेवणाची भूक आहे ना? आणि जेवणाची भूक कशी आहे? हा? आपल्याला भूक लागलेली पहिला दोष आहे भूक लागते, हा दोष आहे. आपल्या आपल्याला कोणती आणि कशाची भूक लागली आहे आणि कोणती भूक लागावी हेच आपल्याला माहित नाही. आपल्याला आपली आई म्हणते संध्याकाळ झाली की लक्ष्मीची म्हणते येतो आणि आपण काय करतो? खातो. खाणे सपक खाणे हे सुद्धा दोष आहे. सपक खाणे हा दोष आहे. आपण काय खावं, कधी खावं, कसं खावं, कोणतं खावं, कुठून खावं, टेबला घालून खावं, टेबलाच्या घालून खावं, आपण आपलं खावं. लागते ना दोष? तशी आई म्हणजे संध्याकाळी खाल्लं की दोष लागते. आपली लक्ष्मी नाराज होते. अशा प्रकारे लक्ष्मी म्हणजे कोण? लक्ष्मी म्हणजे ती वेळ असते नामस्मरण करण्याची. नामस्मरण करण्याच्या वेळा सुद्धा सांगितलेल्या आहेत. मग त्या भूमीचा तो निवारण करायचा असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागणार आहे? कोणती भूक लागली पाहिजे? नामस्मरणाची. आणि ज्यावेळेस आपल्याला नामस्मरणाची भूक लागेल तेव्हा हा दोष आपला निवारण होईल. आणि दुसरी आहे हा सुद्धा दोष आहे. थोडक्यामध्ये सांगतो मी, असं काही नाही आहे. आणि 18 दोषातला दुसरा दोष आहे प्रहार, तिसरा आहे आळस, चौथा निद्रा, मैथून, चुका, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भय, दुःख, अज्ञान, जन्म, मृत्यू आणि अहंकार. आणि आपण काय म्हणतो? जेवढे दोष आहेत आणि तुझ्यापासून काय म्हणतो आपण? अहंकार नष्ट करतो. हीच अर्जी तुमची या बाळा. मी तुमचा खरोखर खूप वेळ घेतला आणि एवढा वेळ तुमच्या इथं कसं आहे, दिवाळीचा कार्य, दिवाळीमध्ये आपण सर्वच विधी पार पाडत असतो आणि त्यामध्ये एक विधी आहे. आणि बरोबर तुम्ही जे काही मी सांगितलं ते ऐकून घेतलं, तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि अशा प्रकारे आपण जर नामस्मरण केलं तर या 18 दोषातून आपण मुक्त होऊन जाऊ, मोकळी होऊन जाऊ. आणि 18 आपलं पहिलं नाम आहे 18 अक्षरी. 18 अक्षरी नामानं आपले 18 दोष निवारण होतात. 18 नाम नाही, 7 नाम असतील. 128 अक्षराचे करावे स्मरण. चारी सृष्टी बरोबर मळत जातो. दलाल धन मिळवणे गेला आनंदात. खरोखर या 7 नामाचं नामस्मरण जर आपण केलं तर आपल्याला मोक्ष मिळतो, पूर्ण मोक्ष मिळतो. एवढं बोलूनच मी माझे 2 शब्द संपवतो. खरोखर माझ्या वाचेतून म्हणजे वाचेतून जे काही तुम्हाला मिळालं असेल, ते जे काही ज्ञान मिळालं असेल ते दत्तप्रभूचं आहे. आणि दत्तप्रभूंनी जे काही माझ्या मुखातून बोलून घेतलं असेल ते तुम्हाला मिळालं. आणि जे काही मी चुकीचं बोललं असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. आणि तुम्ही सर्वांनी मला आपली लहान बहीण म्हणून आम्ही दोघांनी जे काही सेवा केली ते दत्तप्रभूच्या समर्पित. आणि सुखी समस्व आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. दत्तात्रेय महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आनंद देवदत्त सर्वांना आनंद.
दत्तनाम सप्ताहाचं आजचं जे आहे ते 4थं पुष्प आहे. या 4थ्या पुष्पाच्या देवी श्री अतिप्रवचनकार दत्तभक्त प्रणाली सौ भाग्यवती वृंदाताई विठ्ठलराव पाटील व्याळा यांनी आपल्या दत्त मंदिर संस्थांमध्ये येऊन संपूर्ण केंद्रावासियांना उपस्थित भक्तांना सर्वांना मंत्रमुक्त केलेलं आहे. आयुष्य मुलाचे विचित्र संसारी येऊन श्री लिहित आहे. या अभिनयावर काही सुंदर प्रवचन या ठिकाणी केलेलं आहे. टाळी वाजवून त्यांचा आपल्या प्रथमता अभिनंदन करूया. त्यानंतर प्रदान करण्यासाठी त्यांचा सत्कार चंदाबाई काहीच अभिनंदन करते. संस्थांच्या वतीने ताईचं वस्त्रदान देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री विठ्ठलराव पाटील ताईचे पती ज्यांचं अतिशय ताईला उन्नत करण्यासाठी योगदान असते त्यांचं स्वागत या ठिकाणी घेऊन संपन्न होत आहे. श्री विठ्ठलराव पाटील व्याळा. दत्तात्रय महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, अदृश्य सया माये की जय, आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आनंद देव दत्त, सर्वांना आनंद देव दत्त. गुरुपरील सर्व मंडळींना आनंद देव दत्त. मायते आनंद देव दत्त, सर्वांना आनंद देव दत्त. आनंद देवदत्त ताई, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त आजी. आनंद देव दत्त काकी, सर्वांना आनंद देव दत्त. आनंद देव दत्त वहिनी, आनंद देव दत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त ताई. आनंद देव दत्त आई. आनंद देवदत्त ताई, आनंद देवदत्त. सर्वांना आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देव दत्त, सर्वांना आनंद देव दत्त. आनंद देवदत्त, हो आनंद देवदत्त. आनंद देवदत्त ताई, आनंद देवदत्त. आनंद देव दत्त, सर्वांना आनंद देव.